इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेखसंग्रहातून बरा संसार संसार. बरा संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. बहिणाबाईंनी केलेले हे संसाराचे मार्मिक वर्णन मला फार आवडते. संसार हे काही स्वप्न नव्हे, ती एक आचारसंहिता आहे. लग्नानंतर वधू आपल्या वराच्या घरी जाते आणि ते संसारात प्रवेश करतात. अगदी मुरलेला प्रेमविवाह असो किंवा ठरवून केलेला विवाह असो, या प्रसंगी उभयतांची मनस्थिती शासंक भ्यालेली आणि गंभीर अशी असते. वराचे ते स्वतःचे घर असते, पण वधू म्हणजे एका जागेतून उपटून काढून दुसरीकडे लावण्यासाठी आणलेले रोप. काही बारीक मुळे दुखावलेली, नवी माती नवे पाणी अज्ञात असे काळजी घेणारे जग, असे त्या केविलवाण्या रोपासारखेच हे मानवी रोप, पण रुजलेल्या जमिनीचा आधार सुटलेले. लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी आलेली मुलगी मला सांगत होती, बरं का अक्का, लग्नानंतर 8 दिवसांनी सासूबाईंनी मला पहिलं काम सांगितलं ते अळू चिरायचं. मी मोठ्या हौसेनं देठी सोलून चिरली, पानं उभी आडवी चिरून पुन्हा चिरली. सगळी चिरून होईतो त्या बघत होत्या. नंतर मला म्हणाल्या किती लांब पाती ठेवलीस. मी गप्प बसावं की नाही, पण लगेच म्हटलं, आमच्याकडे अशी चिरतात, मग शिजली की घोटतात, म्हणजे मिळून येते. जेवताना वाटीतल्या अळूकडे बघून मामनजी म्हणाले, हे अळू चिरलं आहे की पानात शिजवली. आहेत. कोणी केलं हे काम. वंस म्हणाल्या, आम्हाला नाही अशी शेवयासारखी भाजी आवडत. मग सासूबाई हसत सांगू लागल्या, नव्या वहिनींनी चिरली हो भाजी, त्यांच्याकडे अशीच पद्धत म्हणे. हे सगळे ऐकून हे म्हणाले, मग चिरताना तिला का सांगितलं नाही की आपल्याकडे अशी चिरायची असते म्हणून. यांच्या बोलण्यानं पंगत एकदम तंग झाली. दिवसभर माझी बोटं खाजत होती आणि माय लेकात अबोला होता आणि मी बघत होते, भाजी शिजल्यावर सासूबाईंनी घोटलीच नाही. मी जे करेन त्याला आडवं घालायची आणि टिंगल करायची घराची पद्धतच. कंटाळले बघा. तिची हकीकत ऐकून वाईट वाटले. भाकरीचे पुढे, पण लाजा होमाने चूल पेटल्यापासूनच हिला तिच्या झळा पोचायला लागल्या, तर त्याला कारण एकच, आपण दुसऱ्याच्या घरी राहायला गेलो. मग ते शिक्षण, नोकरी, लग्न अशा कोणत्याही निमित्ताने असो, आपल्या मनात पहिला भाव निर्माण होतो तो आश्रितपणाचा. ही नवरी दुसऱ्या घरी येते. घर तिला आश्रित म्हणून जेव्हा स्वीकारते तेव्हा त्या मुलीचा संसार नसतो, ते असते एक राहणे आणि सोसणे. तो तिचा पती असतो आणि ती सर्वांची आश्रित असते. ते पत्नीपद मिळवण्यासाठी तिला किती हिकमती लढवाव्या लागतात. नवऱ्यावर आपली छाप पाडणे, घरातील माणसांशी अधिक्षेपाने वागणे, राग धुसफूस करणे, भांडणे यापैकी एका मार्गाने तिला जावे लागते. घरातील फळीही या द्वंद्वासाठी दबा धरूनच असते. नव्या मुलीचे घरचे वळण, पद्धती, बोलणे वागणे यांच्या वळणाशी जमत नसले की इथेच पहिली ठिणगी पडते. तिचा जो तारणहार पतिदेव, त्याच्याकडे तिने कुरकुर केली की त्याची उत्तरे ठराविक असतात, सिनेमातील वाक्यांसारखी. तो म्हणतो, घरच्या कटकटी कशाला मांडतेस माझ्यापुढे. या घरात आईच्या मतानंच वागलं पाहिजे. त्यांच्या बोलण्याकडे आपण दुर्लक्ष करावं.
तुला ह्या घरात राहणं सुखाचं होत नसेल तर माहेरी जा, इथे हे असंच असणार. ही सगळी उत्तरे पत्नीला नसतात, तर घरात जी आश्रित आलेली असते तिला असतात. कारण आश्रिताला मनच नसते, त्याने मालकाच्या मनाने वागायचे असते. हे आश्रित पण एकटा पती असला तरी वाट्याला येते. पतीची मर्जी बघूनच वागावे लागते. त्याला आवडणार नाही ते करायचे नसते. संसार त्याचा असतो, हिने तो फक्त सांभाळायचा असतो, त्याला हवा तसा. मिळवती पत्नी ही आश्रितच असते. काही वर्षापूर्वी माझ्याकडे कामाला शेवंती होती. ती महिनाभर काम करायची आणि पगार घ्यायला तिचा नवरा यायचा. मी एकदा त्याला पगार दिला नाही. शेवंताला म्हटले, पैसे माझ्याकडे ठेवते, खर्चाला लागतील तसे घेऊन जा. मग 2 दिवस ती आली नाही. तिसरे दिवशी तणतणतच आली. म्हणाली, बाई पैसे द्या, त्या मुडद्याला देऊन येतो. तुम्ही पगार दिला नाहीसा आणि मला त्यानं काठीनं मारलं. हे बघावळ. ती मिळवत होती पण गुलामासारखी. पैशांवर तिचा हक्क नव्हता. या झडा. हे चटके सोसत ती दिवस घालवत होती. तो मालक आहे, त्याने तसेच वागायचे आणि मी बायको आहे, मी असेच वागायचे. हा विचार तिच्या मनावर घट्ट पकड ठेवून होता. तो तिचा विचार मी सूतभरही सैल करू शकले नाही. मला वाटले, हा काय तिचा संसार होता? भाकरी त्याला आणि चटके मात्र हिला. सुशिक्षित मिळवतीची ही परिस्थिती याहून वेगळी नसते. माझी एक विद्यार्थिनी सांगत होती, मी नोकरी करून पैसे तर कमवलेच पाहिजे, हा त्याचाच आग्रह. माझ्या अडचणींचा मात्र माझा नवरा मुळीच विचार करत नाही. बाहेर काम, घरात काम, मुलांचं काम हेच माझं घाण्यासारखं चक्र. हा नोकरीवरून येतो, याला विश्रांती हवी, वारा हवा, खाणं चहा हवा आणि ही सगळी पाद्यपूजा मीच नोकरीवरून येऊन करायची. पंख्याचं बटन ओढायचीही तकस त्याला नको. माझी नोकरीच आता हास्यास्पद झाली आहे. याचे मित्र जेवायला यायचे, माझी रजा, पाहुणे आले रजा, मुलं आजारी रजा, सणवार साजरे करायचे रजा, मीच सारखी रजा घ्यायची. आणि या अडचणी त्याच्या गावीही नसतात. ती कुरकुरत होती. पण मी जर तिला सांगितले असते की बाई ग, जरा कठोर हो आणि त्याला जाणीव करून दे, नाहीतर नोकरी सोड, तर ती म्हणाली असती, नोकरी सोडून काय करू? माझा संसार ना, मलाच सगळे बघायला सोसायला पाहिजे. म्हणजे शेवंतापेक्षा हिचे मन काहीही पुढे गेले नव्हते. घरात फ्रीज, कुकर, मिक्सर, गॅस अशी सुविधा. त्यामुळे शेवंतासारखे शारीरिक कष्ट नाहीत, पण मनाची तगमग तीच. कोळ्याच्या जाळ्यात माशी सापडण्यासारखी. हा काय तिचा संसार झाला? तीच संसार चालवण्याचे एक यंत्र. सुशिक्षित असूनही ही आश्रितपणाची कल्पना तिला सोडता आली नाही. उलट हे सर्व मीच करायला हवे ही कल्पना. एकूण काय, मी आश्रित आहे ही कल्पना स्त्री जोवर नाकारत नाही तोवर संसार त्याचाच असणार, दोघांचा नाही. मी प्राथमिक शिक्षकांच्या विद्यालयात काम करत होते. तिथे पुष्कळदा जोडपीही ट्रेनिंगसाठी येत. मग ती खोली घेऊन राहत. घरात मुलांना सांभाळायला विद्यार्थिनीची आई, काकी, मावशी म्हणजे माहेरचे कुणीतरी असे. दोघेही अगदी सुखात असत. अभ्यास, इतर कार्यक्रम, सहल हे सर्व करताना त्यांच्या तोंडावर मला कधीच उदासी व नाराजी दिसली नाही. त्यांचा संसार आणि त्यांचे शिक्षण एकमताने चालले होते. इथे ती कधी कमीपणा घेऊन वागत नसे, कारण घरात तिचे माहेर होते. त्यालाही कमीपणा नव्हता, कारण तो त्या माहेराचा जावई होता, त्यांच्या मुलीचा नवरा होता.
तिचे पत्नीपद काढून घेण्याची ईर्ष्या त्या माणसात नव्हती हे बघून मी खूप विचार करत असे. आणि कुणी मुलगी बदली होऊन दुसऱ्या गावी निघाली की मी तिला सांगत असे, सोबतीला माहेरचं कुणी घेऊन जाऊ नणंद यांच्या फंदात पडू नको. कारण संसारी मुली नेहमी तक्रार करत, घरात सासू जाऊ आहेत पण माझ्या मुलांना बघत नाहीत. आम्ही या घरात तुझ्या मुलांसाठी नाही. शाळेचं पडप आम्हाला सांगू नको. सर्वात जुनी जी द्रविड संस्कृती तीत अशीच पद्धत होती ना, लग्नानंतर मुलीच्या घरी मुलगा येई. त्यात काही अर्थ असला पाहिजे. नवऱ्यावर जबाबदारी इतकीच की त्याने बायको मुलांना डोक्याला तेल आणि कपडे पुरवायचे. आपल्याकडे लग्नात मुलीला तेलसाडी म्हणून जी देतात ती त्या संस्कृतीचाच अवशेष. या संसारात स्त्री मुक्त असते. मी आश्रित आहे या कल्पनेतून स्त्री प्रथम मुक्त झाली पाहिजे. संसार हा दोघांचा असला पाहिजे तरच स्त्री मोकळेपणाने वागेल. पतीची गुलाम न होता त्याच्या खांद्याला खांदा लावून संसारात भाग घेईल आणि त्याने पती पत्नीत वरिष्ठ कनिष्ठाचे मालक गुलामाचे नाते न राहता मित्रत्वाचे जीवाभावाचे नाते निर्माण होईल. सुखाचा संसार होण्याला दाम्पत्यातील मैत्री या रसायनाची फार जरुरी आहे. ज्या संसाराच्या झळा लागतात त्या दोघांना, जे चटके बसतात ते दोघांना, जी भाकर मिळते ती दोघांना, तिची चव अवीट अशी. म्हणूनच बहिणाबाईंनी म्हटले आहे, देवा संसार संसार दोन्ही जीवांचा विचार. आणि पुढे म्हटले आहे, अरे संसार संसार असा मोठा जादूगर, माझ्या जीवाचा मैतर त्याच्यावरती मदार. अरे संसार संसार असा मोठा जादूगार, माझ्या जीवाचा मैतर त्याच्यावरती मदार. ही मंतर म्हणजेच पती पत्नीतील मैतर नव्हे ना. स्त्रीला जी मुक्तता हवी तिचा हा पाया तर नसेल ना. बरा संसार संसार हा इंदिरा संत यांचा लेख येथे समाप्त.